फायनली डेट जाहीर झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो. माहिती मास्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जे म्हाडाचे ड्रॉ डेट जे आहे आणि फायनल लिस्ट जे आहे त्याच्याबद्दल कंप्लीट एक नवीन माहिती देणार आहे. कारण म्हाडाने ज्या डेट दिलेल्या आणि ज्या एकदम कमी वेळ दिलेला माहिती हरकती नोंदवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक भोंगळ कारभार म्हणू शकतो आपण. कारण तुम्ही 2-2.25 लाख लोकांचे फॉर्म आहेत आणि त्याच्यामध्ये खूप जणांच्या अशा तक्रार आहेत की त्यांचे दोन्ही लिस्टमध्ये नाव नाही आहेत. तर याच्यामध्ये कुठेतरी असं आहे की एवढी लोकांचा प्रतिसाद भेटणं आणि जर तुम्ही तुम्ही एवढी तुमची सिस्टीम असून पण तुम्ही ती व्यवस्थित करत नाही आहे मोठी, तर यासाठी लोकांमधून खूप अपेक्षेने म्हाडाकडे बघितलं जातं आहे. पण म्हाडाने अजून एकदा जी त्यांनी डेट दिलेली आहे की ड्राफ्ट पब्लिश केलं आणि फक्त 1 दिवस म्हणजे किंवा त्यावेळेपेक्षा कमीच जाहीर झाल्यानंतर, तर लोकांना एका दिवसामध्ये शक्य नव्हतं की तुम्ही जाऊन लगेच हरकती नोंदवू शकता. हे कुणाला शक्य होत नाही एका दिवसामध्ये आपण जाऊन सबमिट करण्यासाठी. तर यासाठी खूप जणांना नाहक त्रास सहन करावा लागला. पण म्हाडाने आता नवीन डेट जाहीर केली आहे. ती आहे 24 डिसेंबर, जिथे तुम्हाला फायनल लिस्ट दिसेल. तर म्हाडाकडून वेळोवेळी आता सांगण्यात येतंय की ज्या नोंदीत ज्यांच्या चुकलेल्या आहेत, त्या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या आहेत आणि जे प्रशासकीय आणि तांत्रिक अशा दोन्ही अडचणींमुळे ही सोडत जी आहे ती लांबणीवरती जात आहे. पण लोकांमध्ये रोष आहे की ही अजून किती वेळ लागेल आणि अशामुळे जे लोकांचे जेवढे पैसे आहेत, जवळपास ₹450 कोटी हे म्हाडाकडे आहेत आणि त्यांना कुठेतरी एक लोकांना व्याज पण असतं, कुठेतरी कुणीतरी लोन काढलं असतं किंवा कुठून तरी व्यवस्था केलेली असते. तर त्यामुळे हे कुठल्याही राजकीय दबाव किंवा आणि तुम्हाला एवढा प्रतिसाद भेटतोय, तुम्हाला जवळपास एवढी लोकं तुम्हाला साथ देत आहेत, तर तुम्ही कुठेतरी लोकांना त्यांची एक शाश्वती द्यायला हवी. पण आता 24 डिसेंबर ही डेट आली आहे, त्यामुळे लोकांना कुठेतरी दिलासा भेटेल. 2,15,000 फॉर्म येत आहेत. ₹450 कोटी येत आहेत. तुमच्या सिस्टमला फक्त तुम्ही फॉर्म फीस जवळपास ₹15 कोटी तुम्हाला फक्त फॉर्म फीमध्ये भेटत आहेत. तर कुठेतरी तुमचं असं आहे की लोकांनाही तुम्ही रिटर्न्समध्ये दिलं पाहिजे. एक भक्कम सिस्टम असेल, पारदर्शकता असेल आणि जे काही लांबणीवरती जात आहेत गोष्टी, तर त्याच्यासाठीही तुम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. आपले आढळराव पाटील असतील, त्यांनीही लोकांना विश्वासात घेण्यासाठी एक मार्गदर्शन दिलं पाहिजे, एक सूचना दिली पाहिजे लोकांना, की जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि त्यांना एक क्लॅरिटी येईल, की अजून किती वेळ लागेल म्हाडासाठी. त्यांना त्यांचा ड्रॉ असेल किंवा त्यांच्या जमा केलेले डिपॉझिट असेल, ते लवकरात लवकर कधी भेटेल हे लोकांना वाट बघत असतात लोकं. तर त्यामुळे आम्ही पण म्हाडाला विनंती करतो. आत्ता आलेल्या माहितीनुसार, की ज्या सुरुवातीला डेट दिलेल्या आहेत 27 डिसेंबर ही ड्रॉ डेट असेल आणि 23-24 ही फायनल पब्लिश लिस्ट असेल. तर आता तीच कंटिन्यू केलेली आहे. सो आता आपण 24 डिसेंबर ही डेट पकडू शकतो आणि त्यावेळी आपण अपेक्षा ठेवूया, की त्यावेळी आपल्याला फायनल लिस्ट भेटेल. आपले नाव ज्यांचे रिजेक्ट झालेले त्यांनाही आपले नाव लिस्टमध्ये चेक करायचं आणि कन्फर्म करायचं आहे. सर्वांना विनंती करतो की एकदा लक्ष ठेवावे. तर 24 तारखेला आपली लिस्ट जाहीर होणार आहे. लवकरात लवकर तुम्हीही जेवढं लोकांना म्हाडाला कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्यावरतीही ही जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे. याबद्दल शाश्वती येईल आणि ज्यांनी कोणाला साईटवरून ॲक्सेस होत नाही आहे या PDF फाईल्सचा किंवा रिजेक्टेड फाईल्सचा असेल, तर त्यांना आपल्या चॅटमध्ये आपण आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे. ते तिथूनही ॲक्सेस करू शकतात. आपण लोकांसाठी अवेलेबल करून ठेवलेलं आहे तिथे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यांनी कमेंट करून सांगाव्या. म्हणजे म्हाडापर्यंत त्या पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.